आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आई ग, मी देवळात जाऊन येते। कालच्या प्रदक्षिणा राहिल्यात ना? सांभाळून ग। हो। हा आई, काय म्हणता? स्वानंदीला देता का फोन? तिचा फोन लागत नाही हो। ती घरी नाही आहो, देवीच्या देवळात गेलीये। तिचं व्रत आहे ना आणि ते 108 प्रदक्षिणा आपण पूर्ण करायचे आहेत। ठीक आहे, मग तिला तिथेच भेटू। काही काम होतं का? नाही नाही, त्याचे काही नाही हो। अहो काल अंगठ्या नाही ना देता आल्या, म्हणून त्या आज देते मी त्याच्यासाठी। बरं बरं बरं। हा हा। अजी गुड मॉर्निंग। अरे ते गुड मॉर्निंग वगैरे राहून दे, आधी इथे ये। चटकन आवरून घे, आपल्याला देवळात जायचंय। काय आता? अजी माझ्या 3 अत्यंत महत्त्वाच्या मीटिंग लाईनअप आहेत, आपण संध्याकाळी जाऊयात का? ते त्या सगळं कॅन्सल कर तू। स्वानंदीशी बोलायचं होतं ना, मी तुला म्हटलं होतं ना तुझी आणि तिची भेट घालून देईन म्हणून। ती ना देवळात येते। आताच मी तिच्या आईशी फोनवर बोलले आणि त्या म्हणाल्या की स्वानंदी तिचं 108 फेऱ्यांचं व्रत पूर्ण करण्यासाठी देवळात येते। तू तिथे जाऊन तिला भेट आणि तिची माफी माग। माफी मागण्यासाठी देवळासारखी तुझी चांगली जागा नाही पिंट्या। देवी आईचा उदो उदो। या मुलीला नीट बघितलं? या मुलीचा असा सत्कार करा ना की हिचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे। पण आमचं नाव कुठेही येता कामा नये। काम करायचं आणि गायब व्हायचं। निघा। पण पैसे? तुमचं काम झालंच म्हणून समजा। या बायका नक्की करतील ना आपलं काम? याच बायका आपलं काम करतील। स्वानंदीने कारण नसताना आपल्यामध्ये ढवळाढवळ केली, ज्याची किंमत तिला मोजावीच लागेल। देवी आईचा उदो उदो। पोरी, तू दरवर्षी हे व्रत अगदी मन लावून करतेस, पण देवी आई पुढे सांगण्याचं माझं काम आहे म्हणून मी सांगते। 108 प्रदक्षिणेचं व्रत करताना मध्ये बिलकुल थांबायचं नाही। आणि शेवटची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हा दिवा देवी आई समोर आणून ठेवायचा। तो दिवा देवी समोर ठेवला की तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ। देवी आईचा उदो उदो। लक्ष्मी आईचा उदो उदो। देवी आईचा उदो उदो। देवी आईचा उदो उदो। बाबी रोबा खंडोबा राया अंधार जाळाया गोंधळा ये। आजी तुला वाटतं ना तितक्या साध्या नाही आहेत त्या? हा म्हणजे जगाला माहिती नसलेली स्वानंदी तुला माहिती आहे असं म्हणायला हरकत नाही ना पिंट्या। आणि जगाला माहिती नसलेला मी चिडचिडा भांडकुदळ। अरे पण तशाही काही गोष्टी मोजक्याच माणसांना माहिती असतात, म्हणजे सगळ्यांना नसतातच ना।
हा दिवा पडलाच म्हणून समज. आणि एकदा हा दिवा पडला ना की स्वानंदीचं व्रत मोडलं. बघ कुठे जमत यांना काय. गेली ती पुढे. शांत राहा. इथल्या इथेच पुढे गेली आहे ना. तिथून पुढे कशी जाणार ते बघूया ना. आता तर तिच्या अडथळ्यांची शर्यत सुरू होणार आहे. मोम काय फेकलंय त्यांनी वाटेत. अडथळे. आता स्वानंदीच्या मार्गातले अडथळे आपल्या मार्गातले अडथळे दूर करणार. तुझ्या बुलडोझरनी जे काम केलं नाही ना ते आता या बायका करतील बघ. आता या फेकलेल्या काट्यांमुळे स्वानंदीचं व्रत अपूर्ण राहणार आणि मग तुझी आजी नाराज होणार. पोरी खाली तर बघ. रे